आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे सन्मान्य संचालक तथा माजी उपसभापती अमोलभाऊ चिमोटे याची 15 ग्रँड विटारा 15-16 लाख रुपयाची गाडी काय बाजिंद्या लोकांना रात्री येऊन पेटून दिली ना भाऊ. हां, हे दुश्मनदारी नाही तर काय वय. अज्ञात लोकांना या ठिकाणी त्याची उभी असणारी गाडी त्याच्या शेडमध्ये उभी होती. आले रात्री काहीतरी ज्वलनशील त्याच्यावर द्रव्य टाकून ते गाडी पेटून दिली. बा 2 व्हीलर बी आहे. हां, अमोलभाऊ याच गाडीवर येत जात म्हटलं बाजार समितीत. हे पेटून दिल्याच्यानं याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे म्हटलं भाऊ. हे दुश्मनदारीच होय ना. आता या साऱ्या गोष्टीचा म्हटलं म्हणजे FIR आहे की नाही सरमसपुरा पोलीस स्टेशनात केला असून बाजार समितीचे सन्माननीय संचालक असणारे तथा माजी उपसभापती असणारे अमोलभाऊचा स्वभाव जर म्हणसाल तर देव माणूस आहे. पण या माणसासोबत कोण्या माणसानं जैतोळा काढला याची राजो लय हळहळ व्यक्त करत आहे. कोणाच्या देण्या घेण्यात नसणारं व्यक्तिमत्व असणारे अमोलभाऊ याचं याच्यात लाखो रुपयाचं नुकसान झालं. एकही वर्ष झालं नाही म्हटलं गाडी घेऊन घे. नवीच गाडी घेतली होती अमोलभाऊनं. पण कोणा तरी डोळ्याले तेली की नाही सल्ली दे आणि ते गाडी जाळून टाकली. नेमकं यात राजकारण काय आहे, कोणतं राजकारण आहे. कारण राजकारण मोठं खराब असते भाऊ. आणि त्याच्यात या घटनेच्यानं मोठं त्या बोपापूर गावात खळबळ झाली असून त्याच्यात काही CCTV फुटेजमध्ये काही चेहरे दिसून आले आहेत. त्याचा आता शोध घ्यायची खरी परीक्षा आता पोलीस कर्मचाऱ्याची असून या शेडमध्ये अमोलभाऊची गाडी उभी होती आणि त्या गाडीला दिलं ना भाऊ पेटून. हे अशी दुश्मनदारी माणसानं दुश्मनदारी काळा ते एकदम समोरासमोर येऊन काढा. पण अशी की नाही माणसं लय मेहनत करावं लागते हो कोणती गोष्ट घ्यायसाठी. आणि त्या गोष्टीसाठी हा जो कोणीतरी चितंबा केला की नाही याच्यानं पूर्ण गावात एकच खळबळ होऊन बसली. आता नेमका हा कोण्या गावचा आहे, गावातला आहे का बाहेर गावचा आहे याचा शोध होणं महत्त्वाची गोष्ट असून पण बाजार समितीचं एक म्हणजे संचालक अमोलभाऊ एका चांगल्या व्यक्तिमत्वासोबत हा कोण जैतोळा काढला याच्याबद्दल तर भाऊ लय लोकांले वज्र राग आला आहे. आता पोलीस कर्मचारी आले आहेत म्हटलं शोध घेणं चालू आहे. पण पहा बरं हा हे एक 2 व्हीलर बी होती आणि ते 4 व्हीलर तुम्हाला ग्रँड विटार दाखवलेच किती रुपयाचे आहे. तर ब्रेकिंग निघून राहिली म्हटलं भाऊ सकून गावरान गाड्या दिल्या ना पेटून. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,